कोल्हापूर शहरात गुरुवारी दुपारच्या वेळेस गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. फुलेवाडी रिंग रोड परिसरातील नाना पाटील चौकाजवळ ही गोळीबाराची घटना घडली आहे. कोल्हापूर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच मोक्का अंतर्गत कारवाई झालेला संशयित सूरज साखरे याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केलाय. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात असणाऱ्या नाना पाटील चौकाजवळ ही गोळीबाराची घटना घडली. गुरुवारी दुपारी गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी मोक्का अंतर्गत कारवाई झालेला सूरज साखरे याच्यावर 6 गोळ्या झाडल्यात. त्यापैकी 2 गोळ्या साखरे याला लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात साखरे जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा, करवीर पोलीस आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. गोळीबाराच्या घटनेतील जखमी सूरज साखरे हा भाजप कार्यकर्ता असल्याची माहिती आता समोर येते. तसेच यापूर्वी अनेक गुन्हे देखील त्याच्यावर दाखल झाले असून मोक्का अंतर्गत ही कारवाई झालेली आहे. त्यामुळे साखरे याच्यावर हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. कोल्हापूर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शनिवारीच 160 गुन्हेगारांची ओळख परेड करण्यात आली. यावेळी कोल्हापूर शहरातील राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांना एकाच ठिकाणी बोलावून पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती. या गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असतानाच गोळीबाराची गुरुवारी ही घटना घडली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.